विनंती आहे की आम्हाला बेघर करू नका, आम्हाला हक्काचं घर द्या. आमच्या लहान मुलं बाळांना म्हणजे याची सगळं योग्य ठिकाणी हक्काचं घर द्या. आम्ही देवीपाडा ओम शिवाय SRA गृहनिर्माण संस्थाचे सर्व सभासदांनी एकच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर की बाबा आम्हाला बेघर करू नका, आम्हाला आमच्या हक्काचा घर द्या, आमच्या पोरांचा विचार करा आणि आमचा विचार करा. आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही विकासाच्या विरोधात कायद्याने विकासकाकडून हे सगळं डेव्हलप करून पाहिजे. विकासक जो फसवणार आहे त्याच्या फसवणुकीपासून आम्हाला वाचवा तुम्ही. वी आर नॉट अगेंस्ट द वी आर नॉट अगेंस्ट द डेवलपमेंट. दैट्स इट. ओके सर पहली बात तो हमने लीगल वे में जाना स्टार्ट किया हुआ है. हमने उनको नोटिस भेजी थी कानूनी, जो कि एडवोकेट के लेटर हेड पे था, जो कि मेरे लेटर हेड पे था. मैंने उनको नोटिस भेजी थी, उन्होंने उस नोटिस का कोई रिप्लाई नहीं दिया. मैंने सभी मेंबर्स को अभी हमारी मीटिंग होगी, हमने उसमें निर्णय लेना है कि हम हाई कोर्ट में अप्रोच करेंगे. अगर वो सिर्फ इतना होल्ड पे है कि बारिश रुक जाए. जिस दिन बारिश रुक गई उस दिन वो जैसे धारावी में हो रहा है, ठीक है, लोगों को बाहर निकाल के रूम तोड़े जा रहे हैं, उनके साथ एग्रीमेंट भी नहीं हो रहे, वैसी हमारी परिस्थिति ना हो, इसलिए हम लोग क्लियरली मैं आज बोल रहा हूँ हम हाईकोर्ट में अप्रोच करेंगे. सर ठीक है, आप बताओ. मेरे पास एग्रीमेंट है 2004 का बना हुआ है. अभी तक मेरे को ना इसके बारे में कुछ बताया नहीं गया है. और मेरे को ना इधर उधर से पॉलिटिकल से बोलते हैं कि तुम खाली करवा दो, उनके सामने लेके गए हम लोग को. फिर हम लोग का कुछ डॉक्यूमेंटेशन ही क्लियर नहीं किया, उनको मालूम भी नहीं, बिना बोले हम लोग को 21 लाख रुपए में दुकान बेचने की बात कर रहे हो. तो बाद में उनसे बात कर रहे तो फिर डॉक्यूमेंटेशन का कुछ जवाब नहीं दे रहे, सीधा बोल रहे कि इनसे कराओ उनसे कराओ. 2 साल से मैं SRA में चक्कर मार रहा हूँ, मुझे अभी तक पता नहीं कि मेरा घर या दुकान कुछ भी पता नहीं पा रहे वो लोग. आपको जहाँ MLA है जो आप जिसे वोट करते हो, हाँ. उनके पास गए, उन्होंने क्या उनके पास हम लोग को गए थे, उनके पास हम लोग को खड़ा किया. हम लोग के 6-7 दुकान वाले थे हम लोग के साथ, उनके सामने उनके बाद क्या. और वो बिल्डर है, उन्होंने उनके सामने बोला कि इनका एग्रीमेंट करवा लो, उसके बाद में हम निकलेंगे. अभी क्या चाहते हैं आप? हम लोग को खाली एक ही डिमांड है, हम लोग को मेरा घर और दुकान जो भी है हम लोग का, वो हम लोग को प्रॉपर डॉक्यूमेंटेशन के साथ दे दो. उनको इसके अलावा कुछ चाहिए. ओके सर, एक बार सुनो ना, मैं देवीपाडा हाँ सर, आम्ही मुंबईतले देवीपाडा SRA ओम शिवाई गृहनिर्माण संस्थाच्या आम्ही सर्व सभासद जेवढे पण आहेत मेंबर्स, बोरिवली ईस्टमध्ये मुंबई 400066ला आम्हाला सरकाराशी एकच निवेदन आहे की पुढे येऊन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, कोणत्याही प्रत्येकाच्या घराला कोणाला घरातून बाहेर पडू देऊ नका साहेब. आमची एकच विनंती आहे की तुम्ही पुढे येऊन तुम्ही हा प्रोजेक्ट करा, कारण का हा ट्रान्सपरन्सी करत नाही आहे साहेब. फक्त आमची एकच आहे की ही एकच व्यक्तीची लढाई नाही आहे साहेब, ही प्रत्येक घरांची लढाई आहे, प्रत्येक सर्वांची लढाई आहे. हेच आपल्या घराचं आणि आपल्या हक्काची आणि आपल्या पुढच्या भविष्याची लढाई आणि चिंता आहे साहेब. तर त्यामुळे आम्ही एकच निवेदन करतोय की साहेब SRA मध्ये पण एक तुकाराम मुंडे सारखे त्यांना एक अधिकारी स्थापन येऊ द्या साहेब. नाहीतर साहेब पुन्हा दिल्ली सारखं जंतर मंतर सारखं, नाहीतर अभिजित दिपके सारखे CJP कॉक्रोच आम्हाला पण त्यांनी कीटाणू आम्हाला पण त्यांनी मुंग्या सांगितलेल्या साहेब. मग आम्हाला पण मुंग्यासारखं बसावं लागणार प्रत्येक ठिकाणी. तो आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला तुमच्या सरकारावर विश्वास आहे साहेब की तुम्ही काही ना काहीतरी करून दाखवणार आणि तुम्ही पुढाकार येऊन हा प्रोजेक्ट तुम्ही करा साहेब. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला अल्टरनेट अकोमोडेशन द्या, आम्हाला भाडं नको, आम्हाला बेघर होण्यापासून आम्हाला बेघर पण करू नका. आम्हाला हक्काचं घर मिळू द्या. आमच्या हक्काचं घर आम्हाला द्या. आम्हाला घर पाहिजे. अभी कुछ नहीं बोल. आमच्या मागणी पूर्ण करा. आमच्या मागणी पूर्ण करा. आमची मागणी पूर्ण करा. घर आमच्या हक्काचं. ऐकायला बापाचं. घर आमच्या हक्काचं. आमच्या बापाचा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्नांची उत्तर द्या, आमचा एग्रीमेंट पूर्ण करा, आमचा एग्रीमेंट पूर्ण करा. देवीपाडा SRA ओम शिवाय. आमच्या मागण्या पूर्ण करा.